श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्याचबरोबर उद्या सोमवार देखील आलेला आहे. त्यामुळे हा खूप मोठा योगायोग या दिवशी झालेला आहे. म्हणजेच भगवान शिवशंकर जे आहेत तर त्यांना ही समर्पित केली जाते. ही जी पौर्णिमा आहे तर त्यांना समर्पित केली जाते. तर त्रिपुरारी नावाचा जो राक्षस होता त्यांचा वध शिवशंकरांनी केला होता या दिवशी. त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवसाला कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते, कारण दिवाळीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या त्रिपुरारी पौर्णिमेला देखील आहे. या पौर्णिमेला देव दीपावली असंही म्हटलं जातं. बघा, ही जी पौर्णिमा आहे तर ती सुरू होणार आहे रविवारी, म्हणजे आजच 3:39 सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी 45 संपणार आहे. तर बघा, ही पौर्णिमा जी आहे तर ती सोमवारी साजरी केली जाणार आहे. याचं कारण असं की आपण सूर्योदयाची जी तिथी असतात तर त्यानुसारच त्या तिथी पकडल्या जातात. ज्या पौर्णिमेच्या तिथी असतात किंवा अमावस्येच्या, ती सूर्याने जी तिथी बघितलेली आहे तर त्या तिथीलाच ती जी पौर्णिमा आहे किंवा अमावस्या असते ती साजरी केली जाते. बघा, कुणी पौर्णिमेचा उपवास पकडतं तर त्यांना ही पौर्णिमेचा उपवास जो आहे तर तो सोमवारी पकडायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण घालायचं असेल तर ते सत्यनारायण देखील तुम्ही सोमवारीच घालायचं आहे. आता बघा, ज्या काही पौर्णिमेच्या ज्या सेवा आहेत, उपाय आहेत तर ते सर्व आपल्याला सोमवारच्या दिवशीच करायचे आहेत. तुम्ही पहा, श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करू शकता. त्याचबरोबर जे काही आपण म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी उपाय करतो, घरामध्ये सुद्धा आपण घराला मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक काढतो. त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीने लेपन करतो. ज्या काही आपण उपाय सेवा करतो तर त्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी करायच्या आहेत, म्हणजे त्या सोमवारच्या दिवशी करायच्या. आणि पहा, ही जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे, जी कार्तिक पौर्णिमा आहे तर ती सर्व पौर्णिमांमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता बघा, आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते आपण बघणार आहोत. तर पहा, जी पौर्णिमा आहे तर ही तिथी जी आहे, ही पौर्णिमा जी आहे तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील ही पौर्णिमा समर्पित आहे. माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि त्या दिवशी तिला ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते किंवा मग अन्नपूर्णा मातेला काही गोष्टी अर्पण केल्या जातात हे पाहते, त्याच घरामध्ये ती प्रवेश करते. तर अशा ह्या पौर्णिमेच्या दिवसामध्ये बघा, आपल्याला अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती मातेचाच अवतार आहे. त्यामुळे पार्वती मातेची सुद्धा आपल्याला या दिवशी उपासना करायची आहे. म्हणजेच अन्नपूर्णा मातेची आपल्याला या दिवशी सेवा उपाय करायचे आहेत. अन्नपूर्णा मातेला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर पहा, आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी इतर सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावरती आपल्याला पाण्याने, कुंकवाने, हळदीने याने अभिषेक करायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला अभिषेक करणं जमत नसेल तर नुसतं पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल. आता बघा, जी मूर्ती आपण अभिषेक केलेली आहे ती मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जिथे आपण ही मूर्ती स्थापन करतो, म्हणजे एका तांदळाच्या वाटीमध्ये करतो, प्लेटमध्ये करतो किंवा गव्हाच्या, तिथे ती स्थापन करायची आहे. तिला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे. तर पहा, आपल्याला अन्नपूर्णा मातेजवळ कोणती वस्तू ठेवायची आहे तर आपल्याला 1 रुपयाचं नाणं हे अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायचं आहे. आणि हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला अन्नपूर्णा मातेजवळ कशा प्रकारे ठेवायचं आहे आता हे आपण जाणून घेणार. तर बघा, हे 1 रुपयाचं नाणं आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्या अगोदर आपल्या घरातील दिवा हा प्रज्वलित असावा. तर देवघरातला दिवा आपलं अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 1 रुपयाचं नाणं आपल्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर तुम्हाला शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही 16 वेळेस करू शकता. जर तुम्हाला शक्य नाही तर 1 वेळेस केलं तरी चालणार आहे.
आता बघा, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 5 वेळा देखील महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता, 7 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकता किंवा मग तुम्ही 11 वेळा, 16 वेळासुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. आणि हे ₹1 नाणं आपल्याला अन्नपूर्णा मातेसमोर ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि त्याला अन्नपूर्णा मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी धनधान्य समृद्धी भरभरून राहू. जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे. त्याचबरोबर माझ्या ज्या लक्ष्मी आहे तर त्या लक्ष्मीमध्ये वाढ होऊ दे. आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती अखंड स्वरूपात माझ्या घरामध्ये राहू दे. माझ्या घरातील सर्वांचे आरोग्य देखील चांगले सुखरूप राहू दे. अशी प्रार्थना आपल्याला अन्नपूर्णा मातेला करायची आहे. अगदी मनोभावाने आणि श्रद्धेने ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. आता बघा, हे जे ₹1 नाणं आपण ठेवलेलं आहे तर त्याचं काय करायचं. तर हे ₹1 नाणं आहे तर ते रोज पूजा करताना देवी मातेसमोर आपल्याला तसंच ठेवायचं आहे. रोज पूजा करताना ते स्वच्छ करायचं आणि परत तिथेच जी अन्नपूर्णा माता आहे तर तिच्यासमोर आपल्याला ठेवायचं आहे. त्यावरती हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याची पूजा देखील करायची आहे. तर बघा, जर तुम्हाला असं वाटलं की हे नाणं आपल्याला दुसरं ठेवायचं आहे म्हणजे चेंज करायचं आहे तर मग तुम्ही काय करू शकता. ते पहिलं जे ₹1 नाणं आहे तर ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे दान करू शकता आणि नंतर तिथे दुसरं नाणं आपण ते ठेवू शकता. म्हणजेच पौर्णिमेला करू शकता. पौर्णिमा टू पौर्णिमा तुम्ही हे चेंज केलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेजवळ ठेवायची आहे आणि तुम्ही हे नक्की करून बघा. तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता राहणार नाही. रातोरात तुमचं नशीब बदलून जाईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय नक्की करा. पौर्णिमेचा दिवस अति महत्त्वाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी आपण जे काही सेवा उपाय करू ते अगदी कारीगार ठरत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.